अस्सलाम वालेकुम, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण काय बनवणार आहोत गेस करा फटाफट। थंबनेल बघून ते तुम्ही ओळखले असाल की आज काय बनवणार आहोत। ते चला बनवूया। दुधेडी आणि हिंला लागणारी चीजे बघूया। मी हिंला 5 नारळ घेतलेले, त्यांचा बेस खोबरा काढून घेतलेला आहे मी बारीक। आणि ह्या 1 किलो गोड आहे, तिला मी पाण्यातला फुगत ठेवलेला आहे ताकि तिच्यातला जी पण घाण असेल ती हलती बैठेल, म्हणजे आपल्याला टेन्शन नाही की मग आपण डायरेक्टली गोड वगैरे कापून टाकल्यावर का तिच्यातलं अशी घाण बैठते। ह्याच्यासाठी मी पहिले त्यांना फुगत ठेवला आहे। आणि हा मी घेतला आहे पीठ। ह्या 2 निटवा पीठ मी गव्हाचा घेतला आहे आणि 1 निटवा पीठ मी चावलाचा घेतला आहे। यांचं किलोच्या हिसाबातला ऐसा आहे की गव्हाचा पीठ 1 किलो आणि अर्धा किलो चावलाचा पीठ। ह्यांना बेस मी छानून घेतलेला आहे। आता हिनातला जर मी खोबरा खरवडून ठेवला होता, त्यांचा मी एक घट दूध काढलेला आहे आणि एक पातळ। ते मी पहिले पातळ दुधाचा इस्तेमाल करीन आणि हिला पातळ दुधातला मी हिला बेस काढून घेईन। ते मी जर पण पातळ दूध काढून ठेवलेला होता तर पहिले डबल मी छानून घेतला आहे ताकि थोडी बहुत घाण राहते ना, ह्याच्यासाठी मी छानून घेतलेला आहे। जतपर्यंत मी हिला छानून घेत आहे तत्पर्यंत तुम्ही अगर माझ्या चॅनलवर नवीन आहात ते प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुऱ्या शेअर पण करा। हिला छानून झालेला आहे। आता मी हा पीठ कालवून घेत आहे आणि हिला थतपर्यंत कालवायचा आहे तत्पर्यंत हिनातला थोडे पण लम्स वगैरे काही राहिला नाही पाहिजे, एकदम प्लेन स्मूथ व्हायला पाहिजे। तत्पर्यंत आपल्याला हिला कालवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता की मी हिला किती बेस तरीकेतला कालवलेला आहे आणि कालवल्याच्या नंतर थोडा मी हिला पाणी लावीन। ह्याच्यानंतर एक आपल्याला मोठा डेकचा घ्यायचा आहे, तिला 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला तूप घेऊन आहे ना बेस ग्रीस करायचा आहे। तुम्हाला वाटला तर ह्याच्यात थोडा जास्ती पण तूप घेऊ शकता, पण कमी थोडा नको करू ह्याच्यासाठी का की हिला बेस जरा टेस्ट येते। आणि हिला मी ग्रीस करून घेतलेला आहे। आणि अगर तुम्हाला तूप टाकायचं आहे तर तुम्ही ह्याच टायमात टाका, एंडिंगला तूप टाकल्याच्या नंतर ना तर सही नाही लागत का की जेव्हा आपण तिला सेट करायला ठेवताना ते वरती आहे ना तुपाचंही लागत राहते, तर सही नाही वाटत, तिच्यातला मिक्स नाही सही तरीकेतला होत। आता जर मी पीठ कालवून जर ठेवला होता ना तिला मी छानून घेत आहे ताकि लम्स वगैरे काय असला ते मला छाननीतलाच मिळेल, त्यातला डेगचीतला नाही जाणार। ह्याच्यासाठी मी डबल छानून घेतलेला आहे। आता मी हिला ना मोठं सलीपो घेईन आणि हिला ना हात आपलं चालूच राहा पाहिजे, हिला ढवलत राहा पडते। आणि आता हिनातला लागणारी थोडी आणखीन चीजे आहेत। आता पहिले मी 2 कवटा घेतलेले आहेत, तिला मी मिक्सरच्या जारला जरा फिरवून घेतलेला आहे आणि एकदम पातळ केलेला आहे। हे बघू शकता तुम्ही। आणि आपला हात ही कंटिन्यू चालू पाहिजे का की ना खालच्या साईडला लागायचं खतरा असते आणि जरा पण लागला ते पुरो टेस्ट खराब होईल, जळलेली वास येईल। ह्याच्यासाठी आपल्याला सलीपो ही ढवलत राहा पडते। आणि हिला आहे ना दालचिनी इलायची यूज करतात, ही मी घेतलेली दालचिनी इलायची। पण हिला आहे ना मी रातभर फुगत ठेवली होती। रातभर फुगल्याच्या नंतर हिला अगर तुमच्याजवळ पाटो असलो ना ते मोप बेस बात आहे, नसलो ते तुम्ही मिक्सरला बारीक करू शकता। आणि मी पाटो नाही होतो मिक्सरला बारीक केले, ह्याच्यासाठी मी हिला छानून घेतले। अगर पाट्यावर वाटल्याच्या नंतर आहे ना हिला डायरेक्टली मिक्स करू शकता का की ते एकदम स्मूथचं पेस्ट बनते आणि मिक्सरला थोडा चडचडीत राहते। ह्याच्यासाठी मी पुरा नाही टाकलेला आहे, मी हिला खाली हिनातला बेस पाणी टाकून टाकून मी त्यांचं पुरा ही काढून घेतलेला होता आणि मग मी त्यांचं छानून घेतलेलं आहे। मी पुरा डायरेक्टली मिक्स नाही केला। ह्याच्यानंतर मी गोर जा मी स्टार्टिंगला ठेवलेला होता फुगत, तर मी हा टाकत आहे, गोराचा पाणी आहे। बघू शकता तुम्ही हिना कशी घाण बैठलेली आहे त्यांच्यातला, ह्याच्यासाठी मी गोर फुगत ठेवला होता। आता हे गोर पण आपला टाकून झालेला आहे। आता आपल्या एक चीज राहिलेली आहे, ती जरा ही घट झाली चीज, त्याच्यानंतर आपण टाकू। हे 2-3 घंटे झालेले ते त्यांच्या बाद मी हे बघू शकता तुम्ही थोडा
घट्टा जायला मी मिठातलं मीठ टाकलं आहे आता. आणि मीठ टाकल्याच्यानंतर टेस्ट करा, आपल्या हिशोबाने मीठ टाकून टेस्ट करा. अगर कमी जास्ती तुम्ही वाढवू शकता. ह्या घट्टा दूध मी ह्यातला मिक्स करता, हे बघू शकता तुम्ही किती घट झाल्याच्या नंतर मी ह्या जर दूध आहे त्यात मिक्स करताय त्यांच्यातला. ही चीजे पहिले एक संगत नाही घालायचं, हे आस्ते आस्ते चीजे टाकल्याच्या नंतर आहे ना तुमचं टेस्ट मस्त यायला लागते. काही लोक असतात एक संगतच सगळी चीजे कालून मोकल करतात. ही 4 घंटे झालेले आहेत. तीनच्या बाद आता ह्या तुम्ही बघू शकता यांचा फायनल लुक. हे 6 घंटेची मेहनत आहे आमची. आता ह्यांना आपण एक ह्यातला काढून घेऊया. मी एक परातला काढलेला आहे आणि एक डब्यातला काढलेला आहे. 2 ह्यातला मी काढून घेतलेला आहे. तुम्ही लोक घरातला आहे ना एकदा आहे ना जरूरशी ट्राय करा. ही खूप टेस्टी बनते दुधेरी. जेवढी मेहनत आहे ना ह्यांच्या पंक्ती तर टेस्ट पण यांचं आहे ना खूप बेस आहे. आणि ही चीज आहे ना एकदा घरातला तुम्ही लोक ट्राय करून बघा की कैसा लागतं आणि कैसा नाही. आणि कमेंट करून मला पण सांगा की मी बरोबर बनवलं आहे का नाही बनवलेलं आहे. काही लोक ह्यातला कलर यूज करतात, मी कलर यूज नाही केलेलो आहे. ते तुम्ही लोक घरातला एकदा ट्राय करा. अल्लाह हाफिज आणि दुआतला मना याद ठेवा.